गाइस, आप लोग कैसे हैं? मुझे उम्मीद है कि आप लोग अच्छे से होंगे। तो आज हम पढ़ेंगे 6th स्टँडर्ड की मराठी चॅप्टर नंबर 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी। इसका क्वेश्चन एंड आंसर पढ़ेंगे, मतलब प्रश्न और उत्तर। चलिए अब शुरू करते हैं। शब्दार्थ: पहला, उद्यान मतलब बाग। दूसरा, सोबत मतलब स्वतः, जवळ। तीसरा, आपुलकीने मतलब मायेने। प्रश्न नंबर पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। चर्नी रोड उद्यानात केडुस्कार गुरुजी कशासाठी येत? उत्तर, चर्नी रोड उद्यानात केडुस्कर गुरुजी पुस्तकाचे वाचन करण्यासाठी येत। उद्यानात गुरुजीचे कोणाकडे लक्ष गेले? उत्तर, गुरुजी ज्याबरोबर वाचन करीत बसले होते त्यांच्या थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत होता, त्याच्याकडे गुरुजीचे लक्ष गेले। गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेला विद्यार्थी विचारपूस करावी असे का वाटले? उत्तर, लोगोपाठ 3 दिवस एक विद्यार्थी उद्यानात वाचन करीत बसलेले गुरुजींना दिसला। वाचनाची आवड असलेल्या या विद्यार्थीविषयी गुरुजींना निर्माण झाले, म्हणून त्यांना विद्यार्थीची विचारपूस करावी असे वाटले। केडुस्कर गुरुजीची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी का जमली? उत्तर, उद्यानामध्ये केडुस्कर गुरुजींना व बाबासाहेबांची रोज भेट होऊ लागले। गुरुजींना त्यांना चांगल्या लेखकाची पुस्तके वाचून चरखा देऊ लागले। आवडी ही दोघांमध्ये समान असल्यामुळे केडुस्कर गुरुजी व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची गट्टी जमली। डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नाव लौकिक मिळवला? उत्तर, सयाजीराव गायकवाड यांच्या शिफारशीमुळे आंबेडकरांच्या महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली। त्यांनी संधीचे सोने केले ते उच्च विभूषित डॉक्टर आंबेडकर झाले। अशा प्रकारे त्यांनी नावलौकिक मिळवला। प्रश्न नंबर 2, खालील वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहा। उत्तर, पहिला, बाळ तुझं नाव काय? उत्तर, असे केडुस्कर गुरुजी भीमरावांना म्हणाले, कारण वाचनाची आवड असलेल्या भीमरावबद्दल गुरुजींना आपुलकी वाटली। दुसरा, चांगली पुस्तके वाचली पाहिजे। उत्तर, असे केडुस्कर गुरुजी भीमरावांना म्हणाले, कारण अवतार पुस्तकाची वाचनाची आवड भीमरावांना होती। तिसरा, मला मी पुस्तके वाचायला आवडतील। उत्तर, असे भीमराव केडुस्कर गुरुजींना म्हणाले, कारण ती पुस्तक त्याला विनासायास वाचायला मिळणार होती। प्रश्न नंबर 3, असे का घडले ते लिहा। पहिला, केडुस्कर गुरुजींना मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले। उत्तर, कालचा विद्यार्थी पुन्हा उद्यानात पुस्तक वाचत असताना गुरुजींना दिसला, म्हणून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले। दुसरा, भीमराव उद्यानात वाचत बसायचे। उत्तर, भीमरावांना वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर भीमराव उद्यानात वाचत बसायचे। तिसरा, गुरुजी व भीमराव यांच्या गट्टी जमली। उत्तर, गुरुजी व भीमराव यांच्या वाचनाची समान आवड असल्यामुळे गुरुजी व भीमराव यांच्या गट्टी जमली। चौथा, गुरुजींनी भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला। उत्तर, गुरुजींनी दिलेली पुस्तके वाचायला आवडतील असे भीमराव म्हणाले। भीमरावांची वाचनाची तळमळ पाहिल्यामुळे गुरुजींनी मायेने भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला। प्रश्न नंबर 5, गुरुजींनी भीमरावांच्या उच्च शिक्षणाची शिफारस केली। उत्तर, केडुस्कर गुरुजींना भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात आली, त्यामुळे त्यांनी भीमरावांच्या उच्च शिक्षणाची शिफारस केली। प्रश्न नंबर 4, पाठातील खालील घटना योग्य क्रमाने लिहा। पहिला,
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. दुसरा, गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. तिसरा, त्या विद्यार्थ्यांनी देखील गुरुजीकडे बघितले. चौथा, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिलेली. पाचवा, गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. छठवा, गुरुजी मुलाजवळ आले. गाइस, ये जो 6 वर्ड्स है ये गलत लिखे हैं और हम लोग को उत्तर डाल के सही लिखना है, मतलब सही वे में लिखना है. चलिए अब देखते हैं सही क्या है. पहिला, गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले आहे. दुसरा, त्या विद्यार्थ्याकडे गुरुजीकडे बघितले. तिसरा, गुरुजी मुलाजवळ आले. चौथा, गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. पाचवा, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. छठवा, डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिलेली. प्रश्न नंबर 5, खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा व लिहा. पहिला, तुझ्या जवळ. उत्तर, पहिला तुझ्या, दुसरा जवळ, तिसरा तुझ, चौथा तुड, पाचवा वड. दुसरा, दिवसापासून. उत्तर, पहिला दिन, दुसरा दिवस, तिसरा दिसू, चौथा वसा, पाचवा वन, छठवा साप, सातवा सासू, आठवा सून, नववा पान, 10वा सांड. तिसरा, मार्गदर्शन. उत्तर, पहिला मार्ग, दुसरा दर्शन, तिसरा मान, चौथा दशा, पाचवा नद. चौथा, आवडतील. उत्तर, पहिला आव, दुसरा आड, तिसरा आवड, चौथा वड, पाचवा तिल, छठवा लव, सातवा आवडतील. प्रश्न नंबर 6, खालील शब्दाचे वचन बदला. पहिला, लेखक का लेखक की आएगा. दूसरा, पुस्तक का पुस्तके. तीसरा, साड़ा का साड़ा. चौथा, भेंट का भेटी. पांचवा, सिफारिश का सिफारसी. छठवा, शब्द का शब्द. प्रश्न नंबर 7, अंतराजालवरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर आंबेडकर यांची माहिती मिळवा व लिहा. पहिला, पूर्ण नाव. उत्तर, भीमराव रामजी आंबेडकर. दुसरा, जन्मस्थळ. उत्तर, मध्य प्रदेशातील यगू या गावी. तिसरा, जन्मदिनांक. उत्तर, 14 एप्रिल 1892. चौथा, आई वडिलांचे नाव. उत्तर, भीमाबाई रामजी. पाचवा, शिक्षण. उत्तर, BA, MA, VHD, SC, DSC, बॉयस्टर and law, NLD, lit, us, एकड़, 32 पदक्या. छठवा, लिहिलेली पुस्तक. उत्तर, या उच्च विभूषित डॉक्टर आंबेडकर भारताची राज्यघटना 1941 रोजी लिहिलेली. सातवा, कार्य. उत्तर, त्यांनी तळागळातील होक्यांच्या उंदराचे कार्य केले. प्रश्न नंबर 8, खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहिला, शब्द, सुशब्द, अशब्द. दुसरा, स्पष्ट, सुस्पष्ट, अस्पष्ट. प्रश्न नंबर 9, खालील शब्द असेच लिहा. उत्तर, उद्यान, हायस्कूल, मुख्याध्यापक, विद्यावसांगी, विद्यार्थी, तिसऱ्या, दुसऱ्या, सर्वसामान्य, निश्चित, मार्गदर्शन, पद्धतीधीर, विस्तृत, अभिदय, गट्टी, तल्लख, बुद्धिमला, महाविद्यालयातील शिक्षण, स्वतः, विद्यमान, वाक्य, विद्याविभूषित, उच्च, स्वतंत्र.
आई होप ये वीडियो आप लोग को अच्छी लगेगी, तो आप लोग मेरे वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक एंड सब्सक्राइब और शेयर जरूर कीजिए। और जिसका जिसका ये चैप्टर कंप्लीट नहीं है वो कंप्लीट कर लीजिए। थैंक्स फॉर वॉचिंग।